नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फ्रेंड्स. मागील एका व्हिडिओमध्ये पार्ट 1 टाकलेली आहे मी. महाराष्ट्र सेट 2022 साठी तयारी करण्यासाठी जर कोणी विद्यार्थी इच्छुक असेल तर त्याला बेसिक काही गोष्टींचं नॉलेज असायला पाहिजे, म्हणजे काही गोष्टी अवेअरनेस त्याला असायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सगळी गोष्टी मागील व्हिडिओमध्ये सांगितले. तर जे पॅटर्न आहे, पॅटर्न कसा आहे, सिलेबस काय राहणार आहे, म्हणजे एक्झामची डिफिकल्टी लेवल काय राहणार आहे, हे सगळ्या बेसिक गोष्टीबद्दल आणि पुढे अप्रोच कसं ठेवायला पाहिजे, त्यातून आपल्याला पॉझिटिव्ह आउटकम काय काय काढायचं आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला नेमकं नेट करायचं आहे का सेट करायचं आहे, मग सेट नेट केल्यानंतर काय त्याचे युजेस. लवकर तर एक्झाम, म्हणजे आपण एक्झाम जरी पास झालो तर जॉब तर आपल्याला नाहीत, वेकन्सीज लवकर निघत नाहीत असिस्टंट प्रोफेसरसाठी. आणि हे माझं स्वतःचा एक अनुभव आहे. मागल्या काही काळामध्ये वेकन्सीजच नाहीत, मग नेट सेट करायचंच नाही का. मग नेट सेट केलो तर आणखीन काही त्यातून काही युजफुल काही गोष्टी आहेत का, तर फेलोशिप भेटतं आपल्याला PhD करण्यासाठी, जे ॲव्हरेज 35-50 हजारच्या मध्ये आपण अर्न करतो व्यवस्थित. तर ते एक फायनान्शियल इन्कम राहू शकते आणि आपण दुसऱ्या गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करू शकतो. हे सगळी गोष्टी मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते फ्रेंड्स. तर नेटसाठी तुम्ही प्रिपेअर करा, सेट आपोआप निघेल. आणि सेट आणि नेट करताना तुमचं अप्रोच असं असायला पाहिजे की तुम्हाला फेलोशिप भेटलीच पाहिजे. तर स्वतःला थोडंसं पुश करा. आणि एक्झाम कसं राहणार आहे, मॉडरेट राहणार आहे. तर पॅटर्न काय राहणार आहे फ्रेंड्स, पॅटर्न एक्झाम किती असतात आता बघा. पेपर असतात 2, आपल्याला 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट जे असतो ते जनरल असतो. आता मी हेच पेपर तुम्हाला या ठिकाणी, जनरल पेपर या ठिकाणी तुम्हाला हेच पेपर डिस्कस करणार आहे फ्रेंड्स. तर हे पेपर कसा असतो, जनरल असतो. आणि हे पेपर आपलं जे सब्जेक्ट आहे, आता तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये कोणतं जे सब्जेक्ट होतं तुमचं, म्हणजे मास्टर्स तुम्ही ज्या सब्जेक्टमधून करायलात आता, तर समजा आता BCom, आता माझं BCom आहे, तर मी पुढे MCom केले, तर मला कॉमर्समधून काय करता येईल, नेट आणि सेटची एक्झाम देता येईल. आता माझं BComच आहे आणि समजा मी पुढे MBA केले, तर मी मॅनेजमेंटमधून काय करेल, सेट नेट एक्झाम देईल. त्याचप्रमाणे कोणाचं जे काही आहे, BA आहे, कोणाचं BSc आहे. तर आता प्रत्येकांचे जे वेगवेगळे त्यांचे ग्रॅज्युएशन आणि त्यांचे पर्टिक्युलर सब्जेक्ट, कोणी हिस्ट्रीमधून त्याचं स्पेशलायझेशन हिस्ट्री, कोणाचं जिओ, कोणाचं पॉलिटी असेल, कोणाचं सायन्समध्ये असेल. म्हणजे आता सायन्ससाठी CSIRचे वेगळे नेट एक्झाम्स असतात. आता खूप काही गोष्टी असेल. आता कोणाचे लँग्वेजेस असतात, हिंदी, इंग्लिश, मराठी. तर प्रत्येकाला वेगळं हे जे सब्जेक्ट असेल, हे जे सब्जेक्ट म्हणजे दुसरं पेपर जे दुसरं आहे ते पेपर आपलं सब्जेक्टचं असेल. ओके. आणि पेपर फर्स्टचे ते सगळ्यांसाठी जनरल असेल, कॉमन. त्यामध्ये आपल्याला 10 टॉपिक्स असतील किंवा 10 तुम्ही सब्जेक्ट म्हणू शकता, 10 टॉपिक्स असतील, वेगवेगळे टॉपिक्स, वेगळे सब्जेक्टशी रिलेटेड. आता ते आपल्याला अभ्यास करावं लागतं, जे जनरल प्रत्येकाला एकसारखंच असेल. आणि ग्रॅज्युएशनमध्ये जे ज्यांचं मास्टर्स ज्या सब्जेक्टमधून होत आहे त्यांना स्पेसिफिकली सब्जेक्टचा अभ्यास करावा लागेल. आता माझं कॉमर्स आहे, मी कॉमर्समध्ये टोटल 10 सब्जेक्ट येतात, त्याचा अभ्यास करून जाऊन मी पेपर देणार. तर अशा पद्धतीनं आपलं हे पॅटर्न राहणार आहे एक्झामसाठी. तर फ्रेंड्स, पेपर फर्स्टसाठी 50 क्वेश्चन असतात आणि पेपर सेकंडसाठी 100 क्वेश्चन असतात. हे प्रत्येकी 2 मार्क, याला 2 मार्क देतात. आणि निगेटिव्ह मार्किंग तर नाहीच. हे ह्यामध्ये खूप मोठा आपल्याला ॲडव्हान्टेज आहे. तर ॲडव्हान्टेज काय आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही. तर यामध्ये 50 आणि हे 2 मार्क, असं 100 मार्क पेपर फर्स्टमध्ये आणि 100 गुणिले 2 असे 200 मार्क पेपर 2 मध्ये. टोटल 300 मार्काचं पेपर, पण क्वेश्चन्स राहणार आहेत आपल्याला किती, 150. 50 जनरलसाठी आणि 100 सब्जेक्टसाठी. समजत आहे फ्रेंड्स. तर आता आपण डिस्कस करून घेऊयात पेपर कसा राहणार आहे. तर पेपर फार सोपा असतो आणि कोणत्या टॉपिकनं सोपे क्वेश्चन येतात आणि त्याला आपण कसं प्रिपेअर करू शकतो, हे सगळे स्ट्रॅटेजी मी आता तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर पेपर हे फार, म्हणजे सेटचा पेपर तर इझी असतो. सेट जे आहे, नेटचं थोडंसं अवघड असतो, पण सेट जे आहे, तुम्ही जे सेट 2022 साठी अभ्यास करणार आहात, तर तुम्हाला इतकं लक्षात असू द्या की सेट पेपर कधीही अवघड येत नाही, सेट पेपर फार इझी येतो. तर सेटचे जे आपण जर पाहिलात तर ते मॉडरेट राहणार आहे. मॉडरेट म्हणल्यानंतर जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपंही नाही, तर आपण इझिली त्याला टार्गेट करू शकतो. आणि नेट म्हणल्यानंतर नेट पण इझी असतोच पेपर, पण काही गोष्टी जर आपली प्रॅक्टिस असेल तर नेटही सोपा आहे. फक्त JRF पर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं स्वतःला पुश करावं लागतं.
बाकी सगळं सोपं आहे. आणि नेट सेट तर इझी एक्झाम आहे, मी अवघड म्हणणार नाही. आता मी स्वतः पास झाले म्हणून नाही फ्रेंड्स, जर तुम्ही दुसरे आपण आपल्याकडे जर अपॉर्च्युनिटीज पाहायला गेलोत आपण, तर बँकिंगचे एक्झाम जे आहेत, बँकिंगच्या एक्झाममध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज असतात. IBPS PO आणि क्लर्क दोन्ही, RRB असेल तर हे दोन्ही असतील. RRB PO आणि क्लर्क असेल, SBI PO आणि क्लर्क असेल, RBI असेल. म्हणजे मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सांगायले. आणि इन जनरल कोणतेही एक्झाम्स, कोणतेही विद्यार्थी असतील तर त्यांना ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही इलिजिबल आहात ह्या सगळ्या एक्झामसाठी. RBI असेल, SEBI असेल, नंतर आपल्यासाठी महत्त्वाचे SSC CGLचे एक्झाम्स असतात. म्हणजे ज्याच्यावरती आपण काय करतो फ्रेंड्स, जे म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर आपण इलिजिबल असलेले जे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी वाटतात. आणि सगळ्यात नंतर आपले राज्यसेवाची परीक्षा म्हणजे MPSC, नंतर UPSC. तर या सगळ्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण इलिजिबल आहोत. पण या सगळ्यांच्या कम्पेअरमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर नेट आणि सेट हे एक्झाम जे आहेत, नेट सेट एक्झाम निगेटिव्ह मार्किंग नाही आणि हे इझी आहेत यांच्या कम्पेअरमध्ये म्हणायले मी. आणि याच ठिकाणी एकदा एकच एक्झाम असते. आता यामध्ये तुम्ही पाहायला गेलात तर प्री असतो, मेन्स असतात. म्हणजे फेज 1 झालेला आहे आता ह्या सगळ्यामध्ये, फेज 1, फेज 2, इंटरव्ह्यू. आता फेज 3 पण आलेला आहे काही एक्झाममध्ये. म्हणजे 3-3, 4-4, 5-5 राऊंड दिल्यानंतर, एक टप्पा पार करत गेल्यानंतर आपल्याला रिझल्ट फायनली भेटतो. MPSC UPSC मध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू अशा पद्धतीनं. पण नेट सेट एक्झाममध्ये हे एक ॲडव्हान्टेज आहे, जर कोणी ग्रॅज्युएशनमध्ये असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल, 21-22 वर्षाचं वय असेल, तर नेट सेट देऊन एक 35,000 रुपयाचं फेलोशिप घेऊन ते पुढे गव्हर्नमेंट एक्झामसाठी एकदा आपलं म्हणजे हे माझी स्ट्रॅटर्जी सांगायला मी, एक गव्हर्नमेंट एक्झामसाठी इझिली तुम्ही काय करू शकता, पुढे निवांत तुम्ही 5 इयर्समध्ये एक्झाम क्रॅक करू शकता. असं पण तुमचं एक स्ट्रॅटर्जी असू शकते. तर हे सगळं सांगायच्या मागे मला तुमचं माइंडसेट जे आहे पॉझिटिव्ह करायचं आहे. एक डोक्यामध्ये एक हवा बनून बसलेला आहे की नेट सेट एक्झाम फार अवघड असते, नेट निघतच नाही. 10 वर्षापासून आम्ही म्हातारेच झालोत पण एक्झाम निघतच नाहीत. खूप जण तर म्हातारे झालेत पण नेट सेट एक्झाम निघतच नाहीत. पण कारण त्यांचं जे आता अप्रोच ह्याच्या अगोदर होतं फ्रेंड्स, असंही होऊ शकत होतं. म्हणजे होऊ शकत होतं म्हणण्यापेक्षा काय झालेलंच आहे की खूप काही इन्फॉर्मेशन असायचे नाहीत. आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे, जर नेट सेट कोणी करत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहावा म्हणून. तर तुम्ही ते व्हिडिओ एकदा नक्कीच पहा, कारण त्यामध्ये मी नेट सेट न निघण्याचे कारण सांगितलेले आहेत आणि स्ट्रॅटर्जी तुमची कशी असायला पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. तर एक कसं असतं फ्रेंड्स की अगोदर यूट्यूब वगैरे नव्हते किंवा आपल्याला व्यवस्थित इन्फॉर्मेशन नव्हते, शिकवणारे चांगले टीचर्स, मटेरियल, कंटेंट जे आहे भेटत नव्हता, तेव्हा एक्सक्युजेस दिलो ठीक होतं. पण आता जेव्हा आपल्याला इतक्या व्यवस्थित पद्धतीने सगळं जे सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस आपल्याला यूट्यूबवरती शिकवण्यात येत आहे, ते पण बेस्ट टीचर्स जे आहेत, बेस्ट टीचर्स शिकवत आहेत. जर तुमचा अभ्यास 0 पण असेल, म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट काय आहे, तुम्ही ज्याच्यात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलात हे जरी माहीत नसेल तर पूर्ण तुम्ही 0 पासून स्टार्ट करू शकता. तर आजच्या दिवसात जर कोणी म्हणत असेल की सेटनेट एक्झाम अवघड आहे, तर अवघड नाही, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आणि इतके एफर्ट्स लावून सांगण्याच्या मागे कारणच हे आहे की हे पूर्ण खेळ कशाचा आहे, हे पूर्ण खेळच आहे फ्रेंड्स माइंडसेटचा. जर तुम्हाला सब्जेक्ट इझी वाटला आणि एक्झाम इझी वाटली तर इझीच बनवून तुम्ही लगे क्रॅक करून घेताल. आणि याला जर तुम्ही इकडून तिकडून माहिती काढत बसलात, कोणाचं तर ऐकत बसलात आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत सांगितले, अरे नेट सेट एक्झाम फार अवघड आहे, आम्ही 10 वर्षांना द्यायलो पास झालो नाहीत, ते हे पूर्ण हे फ्रेंड हे खोटं आहे. आणि ह्या खोट्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. 3-4 महिन्याचं काहीतरी प्रिपरेशन केलं व्यवस्थित आणि 6 महिन्यामध्ये एक रिझल्ट हातात घ्या आणि पुढे तुमची क्लॅरिटी तुम्हाला भेटून जाते. काहीतरी असते तुमच्या हातामध्ये. अलीकडच्या काळामध्ये रोजगार इतकं वाढलं, म्हणजे रोजगार बिलकुल एम्प्लॉयमेंट नसताना, जॉब्स नसताना काहीतरी नसण्यापेक्षा काहीतरी आहे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे फायनली आपण असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी किंवा सिनियर कॉलेज, डिग्री कॉलेजचे, ज्युनियर कॉलेजचे जे काही आहे, आता जॉबसाठी आपण कमीत कमी इलिजिबल तर होऊ, कमीत कमी नेट आणि सेट एक्झाम आपल्या हातात असतील, म्हणजे आपल्याकडे सर्टिफिकेट तर असतील. सर्टिफिकेट तर मिळून बसूयात, जेव्हा वेकन्सी निघेल तेव्हा निघेल.
तर हे सगळं सांगण्यामागे मी पुन्हा पुन्हा सांगायला या सगळ्याच्या मागे माझं इतकंच हेतू आहे. सिलेबस तर तुम्ही वाचून घेतालच, फक्त माइंडसेटचं आहे या ठिकाणी फरक. एक्झाम फार सोपी आहे. आता ते सोपी कशी आहे ते मी तुमच्यासोबत या ठिकाणी डिस्कस करणार आहे. ह्या सिरीजला कंटिन्युअसली बघा फ्रेंड्स, कारण या ठिकाणाहून तुम्हाला मी माझ्या अनुभवातून जे माहिती देणार आहे ते या ठिकाणी उगच नाही, जे मी हे गेल्या 1-1.5-2 वर्षामध्ये जे काही अनुभवले मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपल्याला टोटल पेपर फर्स्टसाठी पहिल्या पेपरचं नाव आहे आपलं, जे सगळ्यासाठी कॉमन असतो, तो आहे जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. आणि याचं पूर्ण क्रक्स जर तुम्ही विचारला, सारच हे आहे की हे पेपरमध्ये काय म्हणाले तुम्हाला, की तुमचे टीचिंग आणि रिसर्च कॅपेबिलिटीजला ते वाढवायचं आहे, ॲक्सेस करायचं आहे. म्हणल्यानंतर त्यांचं एमच ते आहे की तुम्हाला एक टीचर म्हणून तुम्ही किती योग्य टीचर बनताल, तुमची योग्यता काय असेल, तुम्हाला हे सगळे गोष्टी माहीत असायला पाहिजेत. म्हणून तुम्हाला हे पेपर देण्यात आलेला आहे. आणि मॅक्झिमम तुम्ही स्कोअर आता या पेपरमधून करायचं. तर फक्त जे 5 क्वेश्चन येतात टीचिंग ॲप्टिट्यूडचे, तुम्ही न वाचता जरी गेलात, न वाचता म्हणाले फ्रेंड्स, ह्याच्यापेक्षा जास्त म्हणू शकणार नाही, न वाचता जरी गेलात आणि कॉमन सेन्स वापरलात तरी टीचिंग ॲप्टिट्यूडचे 5 क्वेश्चन तुम्ही मिस करणार नाहीत. आणि सगळ्यात सोपे क्वेश्चन आहेत. तर पहिल्यामध्ये युनिट पहिला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरं युनिट असतो रिसर्च ॲप्टिट्यूड, जे आपण वाचतच आलोत, ग्रॅज्युएशनमध्ये कधी ना कधी वाचलोत आणि फार सोपं आहे. आणि तलवीर सिंग सर याला फार म्हणजे एकदम भारी पद्धतीने शिकवलेले आहेत, तुम्ही पहा. आणि तिसरं आहे कॉम्प्रिहेन्शन, जे आपण पॅराग्राफ वगैरे वाचतो आणि क्वेश्चन करतो ते. तर हे 3 तर कटले. आता आहे चौथं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे तेच आपण वर्बल कम्युनिकेशन, नॉन वर्बल कम्युनिकेशन, आता त्याचे टाईप्स आले, तेच म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणाले मी. कम्युनिकेशन हे फार सोपं आणि सोपं टॉपिक आहे, तुम्ही कव्हर करू शकता. तर पेपर फर्स्ट पूर्ण तुम्ही तलवीर सिंग सरावर डिपेंड राहू शकता. या ठिकाणी लिहून देते मी, तलवीर सिंग सर अनअकॅडमीवर पण शिकवतात आणि त्यांचं कॉमर्स नेट अचिव्हर्स म्हणून यूट्यूबवरती चॅनल आहे. तर तलवीर सिंग सर पेपर फर्स्टसाठी, या पेपरसाठी. आणि नवदीप मॅम पण चांगले आहेत, पण मला आवडलेले तलवीर सिंग सर आहेत. अनअकॅडमी फॉलो करा आणि यूट्यूबवर पण भरभरून त्यांचे फ्री व्हिडिओज आहेत. आता चौथं झालं. टॉपिक आहे आता नेक्स्ट 4 कम्युनिकेशन. इथपर्यंत काही अवघड वाटलं का? नाही फ्रेंड्स. पहिलं टीचिंग होतं, दुसरं टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन. आता हे बघा कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन. आता 5वं आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. आता यामध्ये काय करायचं आहे, पूर्ण जे काही आहे सर बेसिक पासून शून्यापासून शिकवतात. तुम्ही थोडे दिवस दररोज अर्धा तास जरी वेळ दिलास तरी चालते. आणि नाही येत असेल तर सोडून टाका, याला अभ्यासच करू नका. पण हे एक येत नाही म्हणून बाकीचे 9 टॉपिक सोडू नका. पण हे जर तुम्ही सरांना फॉलो केला तर सगळे तुमचे क्वेश्चन बरोबर येतील. आणि मी माझं पर्सनली सोडून टाका म्हणण्याचा हेतू काय आहे, तर जर 50 क्वेश्चन पैकी 5 क्वेश्चन येणार असतील किंवा 4 क्वेश्चन येणार असतील, ते येत नसतील तर बाकी 45 क्वेश्चनकडे फोकस असू द्या. सोडून टाका म्हणजे असं कसं म्हणले असं विचार करू नका. आता दुसरा आहे लॉजिकल रिझनिंग, जे आहे 6वा टॉपिक. हे पण खूप सोपं आहे. यामध्ये बेसिक पूर्ण तुम्ही आपल्याला काहीच येत नाही, समजा शून्यापासून आपण शून्यात आहोत, पण सगळंच आपल्याला 0 पासून सुरुवात करून हे पण टॉपिक आपण कव्हर करू शकतो आणि सर तुम्हाला व्यवस्थित शिकून टाकतील. आता मॅथमॅटिक्स थोडंसं जमलं तर डेटा इंटरप्रिटेशन आहे. आता मॅथ आणि DI हे दोन्ही सोबत अभ्यास करायचा आहे. आता ते स्ट्रॅटर्जी प्लस सगळं काही तुम्हाला सर व्यवस्थित घेतील, मी पुन्हा सांगायले. आणि फार सोपं आहे हे पण. आता हे राहिलं 8वा चॅप्टर आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. पूर्ण ICT बद्दल यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. खूप इझी चॅप्टर आहे, आपण इझिली त्याला कव्हर करू शकतो. आणि 9वा आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, जे आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. एन्व्हायरमेंटबद्दल तेच क्वेश्चन फिरून येतात. थोडं करंट अफेअर्सशी जुडलेलं असतं, ते आपण त्यांचे क्लासेस रेग्युलरली पाहिलो तर हे पण कव्हर होऊन जाईल. आणि 10वा आहे हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशनची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे म्हणून दिलेलं आहे. तर ह्यामधलं काही आपल्याला येत नाही म्हणून समजून चला आपला आता सध्याला आपण 0 लेवलवर आहोत. तर हे सगळे टॉपिक्स 10च्या 10 टॉपिक्स तलवीर सिंग सर व्यवस्थित करवतात. आणि मोहित शर्मा सर कॉमर्ससाठी आहेत, तरी ते सुद्धा खूप बेसिक पासून हे जनरल पेपर 1 शिकवलेलं आहे. त्यांचे व्हिडिओ तुम्ही पहा.
दोघांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन फ्रेंड्स. तर टोटल आता आपण हे 10 सब्जेक्ट पाहिलोत. तर याला डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणून चॅनलशी जुडून राहा.